मग आम्हाला पण शिकायचं नाही का? आज कसं आहे चला पुढं.
या दोघे सिद्धी व्हावी करू तळवटी करू गुरुकृपे काय मागे मनाची या दोघे सिद्धी व्हावी दुसरे lain negara boleh lo mana nih salah ini mana राहू दे मला
दुकान आपलं जायचं दुकान आता सगळं पाहावं सगळं ऐकावं सगळं बोलावं सगळं चालावं नाना प्रार्थना करा नाना कीर्तन करा नाना जसं करा पण हेच विचार करा हेच विचार करा हेच विचार महत्वाचा आहे हेच पण आहे हे सगळं जर पाहिलं तर मला सांगा हेच पण की राहा नाना परी कपडे सगळं सांगितलेलं आहे सगळं झाकलेलं आहे नाना प्रकारचं कोणाचं कुठला कलर आहे कसं काय नक्की आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे पण धागा येतो तसं नाना प्रकारचं जीवजंतू असेल झाडं वेगळी असतील सगळं असेल पशुपक्षी असतील माणसं असतील ते सुद्धा तत्व एकच आहे आणि ते तत्व एक आहे अशी अशी अवस्था आहे ते व्यासाने आपल्याला आपला उजळा करून आणि जगाचा उदळ होण्यासाठी व्यास पौर्णिमा आणि वीज चालू ठेवलेली आहे व्यास पौर्णिमा म्हणता सगळंच म्हणा पण आचरण करून मला का नुसतं बोलत बघा त्यांनी केलं आम्ही करतो त्यांनी केलं आम्ही करतो पण त्यांनी काय केलं आम्ही काय करावं हा संदेश लागला पाहिजे का नको संदेश लागत नसेल तर जर पाहिलं तर सगळ्या जीवाची अपेक्षा हीच आहे मला समाधान सुख मिळावं पण या जीवाला केला मला काय पाहिजे समाधान सुख पाहिजे देवाकडे पाया पडायला गेलं मनात गुणगुण चालूच आहे म्हणजे मागणी आहे का नाही तर काय मागावं हे जर कळलं नाही तर मागण्याकरता झालेलं आहे मागायचं आहे पण कोणाकडे जो देणारा आहे जाता आहे जो देणारा आहे जाता आहे त्याच्याकडेच मागावं कोणाकडे जाऊन जाणार नाही कोणाकडे मागण्याचं मिळणार नाही ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागितलं पाहिजे आता ही गोष्ट कोणाकडे आहे सद्गुरूकडे आहे सद्गुरूकडे आहे सद्गुरू सारखे आपला अभंग आहे अभंग बरेच आहेत या विचारावर अभंग भरपूर आहे पण श्रीगुरू सारखा त्यांनी काय म्हणतात श्रीगुरू सारखा गुरु बंद आहे गुरु बंद आहे प्रत्येकाच्या मुख आहे तो तिच्या मुखाने तो तिच्या मुखाने सगळ्या समाजाला घेऊन जातो सगळ्या समाजाला घेऊन जातो पण समाजाची समजूत करतो का समाजाचं पोट भरून देतो का समाजाला आपल्यासारखं बनवतो का समाजाला काय ज्याच्याकरता आलं ती पूर्तता करून देतो का कशासाठी आलो दुरून आलो मी का या वया येत बली दुर्लभ मनुष्य भेटी काय झाले मनुष्य ध्येय मिळाला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या पण मनुष्य जन्म येऊन काय करायचं आहे जन्माची येऊन पहाले आणि नाचा मानवाली आता आपलं पुढे कमी पडतंय पाहना आपण काय सांगतो जन्माला आले ना पण जन्माला काय करायचं मंडळी पाहिजे मंडळी ओळखायचे समजून घ्यायचंय मंडळी झाले सर्व सुख आनंद निर्भर असो ऐका पोटी आणि घ्यायची भीती शब्द आहेत हे बोलणं आहे का अनुभव आहे आजची अवस्था ही आहे पौर्णिमा म्हणजे काय विजय अवस्था बघणं पौर्णिमा म्हणजे काय जीवाची पौर्णिमा जीव राहिलाच नाही परमात्मा जीव नाही कोण आहे परमात्मा परमात्मा शेवटची सांगायचं आपल्याला परमात्मा म्हणजे त्याच्या पुढे काही परमात्मा आत्म्याला सगळेच म्हणतात मी आत्मा आहे हे सुद्धा कमी आहे परमात्मा म्हणजे जिकडे पाहिजे तिकडे तीच आहे जिकडे पाहिजे तिकडं
तेच आहे आमचं याची लक्षणं आहे. ही लक्षणं या जीवाला मिळावी आणि आपण या बंधनातून सुटू जाऊ का? हो, प्रत्येकाचं ओझं व्हायचं काम चाललंय. पोत्याचं ओझं वाहतं, पोत्याचं ओझं होतं. आता मेला पंजा आपल्या देवता समोर ना या बातम्या रोज पाहतोय, रोज आपल्या समोर आहे. तो त्याचं सांगतो, तो त्याचा सांगतो. आज असं झालं, आज असं. हे गडबड बोलायला का आहे? काय आहे? गडबडीचं ठिकाण आहे. कशाचं आहे? गडबडीचं ठिकाण आहे का? आकार आला का आकाराच्या पाठीमागं वानवा तयार झाला तर करून घेतला. आता हे समजून घ्यायचं. वानवा आलाय का वानवा केलाय, वानवा झाल्या का एवढं नाही. शेवटची पाळी आपणच पेट्रोल घालून घ्यायचं. कशासाठी गेले? नरदेव कशासाठी? नरदेव उत्तम आहे का नाही? उत्तम का नाही? आता उत्तम काय आहे का? म्हणजे शरीर म्हणजे उत्तम. आता उत्तम म्हणजे माणसं उत्तमच आहे. माणसं एकही खराब नाही, माणसं एकही खराब नाही. पण त्यांचे कर्माड येतात, काय करावं? कर्माड येतात, प्रारब्ध येतात. माणसं प्रारब्ध, माणसं घंटी क्रियामान. आणि ती गोष्ट आडपाठी घालते आणि माणसं काय करतात? निवारा नसल्यामुळे निघता येत नाही. काय करते? झाडं बसून नेलं जाय. काय म्हणतात? हा गाणी झाली का? आज मिठाई का? बसणे का? नाही. रोज चालू आहे ना, प्रत्येक चालू सांगतोय अरे भाऊ सावध व्हा, उठा उठा उठा, सावध व्हा आणि भजन करा. तर आपण काय करतो? जेव्हा याचं कीर्तन मिळेल तेव्हा भोजन, जेव्हा आम्ही जाऊ त्याला तेवढ्या लोक घाला. या मडक्यात त्या मडक्यात, त्या मडक्यात त्या मडक्यात, याला असं म्हण, त्याला तसं म्हण, त्याला तसं म्हण, त्याला तसं म्हण. बघा पुढे कशासाठी? कशासाठी? हितासाठी का अनितासाठी? मग हित कशात आहे? हित कशात आहे? आजचा दिवस आहे. हित ते करावे.
बुद्धीवर परिणाम आहे, मनावर परिणाम आहे. हे सगळं आपल्याला आवडून दूर करायचं आहे. आपल्याला दूर करण्याकरता काय करावं लागेल? आपल्याकडे काय करतात? आवडून आलं तर काही सकाळी स्वयंपाक झालं काय करते? काय करते? सूर्य मांडी गोळा करून घेते. काय करते? लाजून काय करते? आणि मग जेवण वाढते का? मग ते इथं काय सांगितले आपल्याला? आपल्याला काय सांगितलं? आपल्याला काय करायला सांगितलं? हित करायला सांगितलं. मी हित कशाला आहे? देवाचं शिक्षण म्हणजे हे मंदिर, ही जागा, हे आपल्याला आपल्याला मिळालेली संधी ही खराब होता का? मग याला सावरत राहते. म्हणून ते लिटर चांगल्या गावतात. हे सावरत असेल तर त्याचे लिटर चांगल्या गावतात आहे. आता त्याचे लिटर आपल्याला मिळाला, ज्यांना मिळाला आहे ते भाग्यवंत आहे. हो, आता त्याचे लिटर ज्याला मिळाला आहे ते भाग्यवंत आहे. ते सुटले तर ज्यांना सुटायचं आहे त्यांनी तो त्याची लिटर तपासून घ्यावं. हो, तो पेशंटला बरोबर औषध गोळ्या देतो का? परिवर्तन आहे का? कोणी वाटला आता निरोप आहे का? नाही ते आता काय झालंय? आता काय झालंय? तो पाहावा तो म्हणतो नाही डॉक्टर गेलो डॉक्टर पण गेलो. डॉक्टर काय करत होता? तो म्हणतो माझ्या हातातून नाही. आधीच त्याने सांगितलं मग तुझ्याकडे आरोग्य नसतो ना, तुझ्या हातात नाही. ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे गेलो होतो. ज्याच्या हातात आहे तो आपला हात आहे. माझा श्रीपाद जिवंत बनवतोय. वेगवेगळे माणसं जिवंत बनवतोय. कारण आयुष्यामध्ये या विषयाच्या नादीला आपण बरेच केले. पण इथं विषयाचीच करून दाखवत आहे. आपल्या दाखवण्यात आहे आपण तर अनेकांना टाकतायत. या नाव करू म्हणून शिरगुरू सारखा आता श्रीमंत माणूस आपल्याला भेटला शिरगुरू. हो, म्हणून नाही आपल्याला घोडवणारी अवस्था म्हणजे शिरगुरू. हो, व्याज व्याज ज्याला कुठली भीती नाही, ज्याला कुठलाच बंद नाही, अशी ती व्याज अवस्था. व्याज म्हणजे ज्याच्यातून आता आपली ध्वनी रोज एक जातात व्याज म्हणतात. काय व्याज म्हणजे काय? ज्याच्यातून न बोलता ध्वनी चालू आहे आणि प्रत्येकाला जागृती देत आहे. ती जागृती करून देण्याकरता म्हणून शिरगुरूची गरज आहे. आणि ज्याला मिळले असेल त्याचं काय सांगावं, त्याचं वर्णनच काय करावं. काय त्याची मिळतो हा पाहिजे ठेवलं तरी होणार नाही. म्हणून या जीवनामध्ये प्रत्येक जीवाने आपल्याला सुटून जायचं आहे. या बंधन हे बंधन भयानक आहे. कोणाला सोडून चांगल्या चांगल्याचं वाटोळ झालं ऐकून आहे. विलास भाऊ आहे का? विलास भाऊ आहे का? नाही का? पप्पू भाऊ आहे का? अहो काय निघालं होतं का? कोणाला सोडत भागवत काय सांगतोय? कोणाला सोडत आता बघा कोणाला सोडत चांगले चांगले भले भले कोणा
भवनदी नद्या सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. नद्या नाले गंगा सगळ्यात भवनदी पाहिली का? भवनदी पाहिली का? या भवनदीमध्ये आज पाहिलं तर आपण सुद्धा बुडण्याची शक्यता आहे. जो आलाय तो बुडल्याशिवाय राहणार नाही, पण बुडून द्यायचं नसेल आता पौर्णिमेचा दिवस आहे, आता पौर्णिमेचा दिवस आहे, हा दिवस साजरा करायचा आहे का? तर जो येईल त्याला काहीतरी त्याचा विचार मिळणार आहे, त्याची देव घेऊन मिळणार आहे आणि त्या देव घेऊन तो सुटणार आहे. देव सुटत नाही, त्याला औषध इथंच आहे, विचारतच आहे आणि ते एकच गोळी रामबाण औषध चारी बाजू मोकळे. आता काहीतरी जर आपण गेलं तर डॉक्टर कोणी एवढे देतो तुला परत यायला मिळेल एवढे तुला कारण त्याला पैसे मिळतात त्याला काय सगळ्यांना लावून घे पैसे मिळतात पडते तुम्हाला पण तेवढे नाही कोण आला का तू परत गेलं का मग म्हणतो नाही एवढं तर काय फरक नाही पडला दुसरं देतो परत देतोच नाही तो म्हटले नाही ते वापरले वापरलं फरक नाही झाला तर वापरलं त्याचं काय होतं आहे. इकडे तसं नाहीये, इकडे तसं नाहीये, इकडे आलंय परफेक्ट फक्त जायचंय शरण पाहायचंय. हा शरण शरण हनुमंता शरण शरण म्हणतात हनुमंतराव भक्तीच्या वाटा दाखव. आम्हाला भक्ती करायची आहे, भक्तीशिवाय नाही, भक्तीशिवाय सुख नाही. वरातून बाहेर माती मिळत होतं पण भक्ती करत होता. काय झालं? बंधनातून मोकळा केला, बंधनातून मोकळा झाला. बंध येत होती पण याच्या आधाराने मोकळे होत होते. पण तुकोबा सांगतात हनुमंता भक्तीच्या वाटा आणि गोरोबा काका म्हणतात की मी भोगल्या. तुकोबा मागणी करताय त्या दाखव मला आणि गोरोबा काका म्हणतात की मी भोगतोय. कारण समोर दोन गोष्ट आहे. गोरोबा काका माती म्हणताय लेकरू पाय खाली आलेला आहे, पाहिजे का? लक्ष कुठे होतं? लक्ष कोणाकडे होतं? आणि लक्ष त्याच्याकडे असल्यामुळे परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? वाईट लागतंय बोलू नये. काय केलं? बाळ पुरवलं. आता बाळ पुरवलं तर परिवर्तन केलं. तुम्ही सांगा. भावभक्ती, भावामध्ये एवढी पावर आहे. आणि मग गेलं त्यांनी पाहिलं एवढं जर झालं तर लोक मला बरोबर ठेवतील का? माझ्याकडे पाहायला येतील का? माझं दर्शन घेतील का? मग त्यांनी पाहिलं माझा भक्ताचा काही बरे म्हणून काय केलं त्याने? काय केलं?
केलं जसं बेसच केलं होतं किंवा शेजारच्या काही केलं होतं आज बाबा माता जावली माझे लेकरू आलं हो वाईट वाटत होतं ना याला काही कळत नाही काय ना काय असं होतं काय असं होतं पण ते आपण तुम्हाला दाखवायची होती तो सुद्धा आहे आजचा जो होत आहे ती ताकद काय आहे ती ताकद काय आहे ती ताकद एवढी ताकद आहे तर कोण्याही जीवाचा घडो कोणाचा मध्ये करू शकतो नाही एकदा त्यानंतर घेतला ना तर परिवर्तन हो चांगले चांगले परिवर्तन होऊन गेले हा मला वाटतं काय सांगतो व्यास वशिष्ठ आपण मूळ पिठारी आहोत हो आपण बाजरीचं नाही आपण कुठे तरी गटारीचे नाही आपण जर पाहिलं तर आपण श्रीमंताची लेकरं आहोत समर्थ आहोत आपल्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही सगळं विश्व तुझा विचारा आपला एक गरीबोळाचा नाहीये हा ज्यांनी व्याज तयार केलं व्याज म्हणजे तुरी आकाश माहिती आहे का केवढं आहे आकाशाचं गणित आहे का त्याला व्याज म्हणतात त्या व्यासात ते काय पुरुष मंडळी पुढे भरपूर लागेल आहे बाकीची पुरुष मंडळी भरपूर लागेल याच्यामध्ये तिने या आकाशाला सोडून नाही या आकाशाचं आणि म्हणून तुका आकाशा मला सांगा आता तू कोबांचा विचार केला तर तेवढे का आपण त्याला होते का होते का आपण तुका तेवढे का हो यांचा स्वार्थ आज पाहिला जगभर आहे का आपल्या साहेब आपल्या नाकातला आकार प्रकार वायू एक का दोन मग एक आहे हे जगच मी वेगळं आहे का जग नव्हे अवघा पाहायचा निवतील साधू जन
होतोय कोणतं फुटी असेल का हा हा आता सांगितलं ना सगळे जण असतात सोमनाळामध्ये आणि सोमनाळ नाही दोन शब्दाचा मारा केला जनाबाईने आणि देव काकूची दादा तुम्हा आम्हाला किती सांगितले जनोखेळी काय द्यायचे त्यांनी काय करा काय सांगा आणि आज विचार करा हे करा बाप्पानो विनंती करून सांगताय करा रे बाप्पानो साधारण हरीचे माझ्या घरचं नाही सांगितलं साधारण हरीचं करा कोणतं नाही आपल्या मालकाचं करा आपल्या स्वतःचं करा घरी जर पाहिलं तर आपलं भांडवलच आहे म्हणून करा रे बाप्पानो नाच बाबा सांगताय साधारण हरीचं करा मन माझ्या काका करू नका येतो अभ्यासाचा याचा अभ्यासाचा याचा अनुभवाचा याचा अनुभवाचा अनुभव हरीचे कोई नहीं पड़ा देवानो की क्यों गोपनाथ गोपनाथ में पड़ा एके वेगळे कोणी फिरताय का मग याचा संबंध आला पाहिजे तो जर हाताला आला मग काय कोणतं चिंता चिंता ती पळाली गोकुळाबाहेर आता या गोकुळाच्या बाहेर तर त्या गोकुळाच्या नाही आज गोकुळ हरी आला गप्पा मारावं का अनुभव घ्यावं त्यांचा कोणता अनुभव घ्यायला जायचंय का गप्पा मारायला जायचंय त्याची उठायची यांनी सांगायची आलो असो पण त्यांनी मला असं केलं काय करत आहे त्यांनी असं केलं नाही आणि तुला त्याचं काही करता येणार नाही ना जन्म तुला घ्यायचे कराल तर ते लाभदायक ठरणार कुणी काही नाही करा फायदा होणार नाही 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 आपलं गीत करण्यासाठी गीत कशाचं आहे इंद्रियाचं काम काय
याला एवढी सामग्री दिली अहो आता एक बोट किती पैसे हो? एक तेल सुटलं तर एक तेल सुटलं तर किती पैसे हो? किती पैसे? बरोबर आहे आता जरा हातात तुटला तर हातात तुटलं तर आज तर कुठली घेतली बरोबर आहे म्हणजे याची किंमत अजून त्या नाही कळली नाही अंदाजित किंमत काढली त्यांनी म्हणजे सरकारने तुझं अंदाजित कळलं का हा मोठा एवढी किंमत आहे नाही ना हा जर कधी त्याचं जर तिथं ऐक झाला काय करतात विकून द्यायला का काय विकूनच देतात विकूनच देतात तो पुढं आला तो गाडी पुढं आला काही ऐकत मत नाही काही किंमतच नाही म्हणजे कार्य करत असताना जर असं झालं तर त्याची काही किंमत आहे तसं जर पाहिलं तर व्यवहारात तर लटक्या गोष्टीची एवढी किंमत आहे तर या लटक्या व्यवहारातून जर खरं तर निवाडलं तर एक किंमत आहे नाशिवंत आहे ना पण जीवनाचं पुढचं काढलेलं दिवस आहे काय सांगितलं लटका का वाया येऊन वाया येतो देवाला घेऊन फिरलं देवाला घेऊन फिरलं तर वाया जाईल का वाया देवाला घेऊन फिरलं वाया जाईल पण लटक्यामध्ये वाया येऊ जर मारतो पडल्या कुठं जाऊन आलो आला पांढरं आणला का आला का सापडला का तुला काही इशारा दिला का आता तुझं भलं होईल को आता आपल्याला देऊ नको इथं कसं नाही इथं पैसा आहे लगेच बघून जात आहे लगेच विचार केला का एक नाम घेतलं बरोबर पैसा मुख्य नाम मोक्ष म्हणजे आपलं सोयीचं ठिकाण आपल्या सोयीत होते एका विचार सोयीत होते तर पावलाला जर सोयीत केले तर घेऊन ज्ञानोबा तुकाराम
एक शब्द तुझा वाईट येत नाही म्हणून बाहेर. आणि असं जर चालू राहिलं तर काय यज्ञ पावला पाऊले नाम घेता वाट चाले वाटतात नावामध्ये असेल तर खराब होईल का अडचण येईल का. आणि हीच आवडला माझ्या साधू संतांना दया आली पुढं तर हे काय त्याचं वर्णन करायचं एवढे भयानक अशी अवस्था आहे. कोणाकरता जगाच्या कोणासाठी आयुष्य कोणासाठी जगणं आपल्याला असं वाटतं नाही अजून आपल्याला जगायचं काय ना जगायचंय ना. पण काय करायचं प्रमाण काय नसते जगाच्या कल्याणासाठी जगाला समजून देण्यासाठी जगाचं परिवर्तन देण्यासाठी एकही एक सुद्धा वाया जाता कामा नाही. कारण ते लागण झाली तर धावून काय आम्ही खातो आनंदाचे लाडू सांगतात आम्ही आनंदाचे लाडू खाले तुम्ही सुद्धा घ्या करू नका तुम्ही सुद्धा तो घ्या मी आम्ही खाल्ला आम्हाला तो गोड लागला आणि त्याच्यामुळे आज आम्ही यावं घेत आहोत आणि यावं तर तुम्हाला पाहिजे असेल आमच्या फोटो पाठतात यादे यादे विचार नाही चिंता कोणाची सगळेच या पण हळूहळू त्याला कोणी कोणाची न बोला आज मी तो आणि माझ्या महात्म्याची अवस्था आहे ज्यांच्या सानिध्याने आपण इथं उभा आहोत यावता आपल्याला या डबलेला काय करता येईल गेली अवस्था महात्म्याचे उपकार आहे गेले उपकार यांनी केला उपकार नमस्कार दाखवली जायचंय पण नमस्कार करायचा आहे. आता नमस्कार सगळेच करतात पण नमस्कार म्हणजे काय हे जर ते समजलं नमस्कार म्हणजे काय नामाचा विचार नामच नामच घ्या आणि नामच विठोबाला माझ्या श्रीपादाचं नाम घ्यावं माझ्या राधाचं
माणिक आपल्या पद्धतीने ना पुरावे परत एक म्हणजे येणार नाही खंत करून तुला फसू नका वाट पाहू नका सांगता येत नाही उद्या काय होईल हा? मनामध्ये काय असेल गडबड आणि ती गडबड असेल कसं होईल मन चंगा तो आणि मन निर्मळ तो आपली गरज नाही पण मन गडबा घेतं मन खराबा घेतं ते मनात मनी मशीचे मनात जे आहे ते स्वप्नात आहे मग मनात स्वप्नात येते आम्ही म्हणतो मला स्वप्नात येऊ भेटलो होतो रामकृष्ण आहे स्वप्नात जागा करत नाही का जागे करून नाही का देव जागा करतो बरं स्वप्नात येतो देव जागा करतो उठा उठा साधू संत आता भयाले मोठे पंढरी चला उठा पंढरी वा तुम्ही तुझा नाईक मोठे आपल्याला जायचंय याला भेटायचंय आणि त्याचे करता ये नारा पुढे पाहिजे विचार कर ये नारा आज बघ जीवा खरा नव्हे माया तू बुद्धिदर्पणी रवीची छाया ब्रह्म रवीची छाया ब्रह्मदेव आहे तो ब्रह्मच आहे सत्य ब्रह्म असत्य ब्रह्म नाही तो लोक तयार करणारा तो ब्रह्म नाही त्याचा बाप लोक तयार करणारा तो किरपुडीतला तो हे झालं त्याला काही जमत नव्हतं देवाने त्याला काम ठेवलं त्याच्या पलीकडचा त्याचा बाप नाही का म्हणजे आत्माराम त्याचा बाप म्हणजे आत्माराम तो ब्रह्म आत्माराम तो ब्रह्म आपल्या पोटाला व्यापक आहे हा विठ्ठल दळी तळी भरला पिता तो आज आपल्याला बोलत येत आहे देव नटला शब्द झाले बोलणं झालं पण कसा नटला असं नटला हे जर माहीत नाही येतं हे जर समजवलं नाही तर देव नसतो म्हणजे काय बाईला मावल्याला एक दुसरा काय आला तर नेमकी काय आली होती काय आली होती हात आणि पुढे काय येते ऋषी बाईला रुस्त येते आमचं आणखी काही एवढ्या साडी आमचे दागिने करतील का नाही आता नाही तुमचा पगार झाला आहे तुमच्याकडे असं आहे तसं आहे करायला का नाही मला सांगा काय 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 मागते काय मागते सांगा ना शिंगार मागते शिंगारच मागा पण काय मागा नेमकं शिंगारच मागा पण काय मागा काय मागायचं आहे आता मला सांगा बंगार मागितलं काय आहे बंगारमध्ये काय आहे ते जातो त्याच्या बाळ्या पुड्या बनवल्या आणि बाळ्या पुड्याच म्हणत बसल्या सोनं इतकं आता सोनं म्हणजे काय ते सोनं आहे का बाळ्या पुढे ते सगळं देव आहे म्हणून देव नटला आहे देवाचं नटणं आहे तुम्ही आम्ही नाही पण भात झाला मी आमचा मी फलना सुंदर मारलं ही भ्रांती काढून टाका भ्रांतीपासून हिरकले गुरुवाक्य म्हणत होते आणि मग आत्मस्वरूपाची भेट होईल आत्मस्वरूपी घातले हरून या का दृष्टांत सांगितले त्यांनी आत्मस्वरूप घातलं म्हणजे काय केलं हो समुद्रामध्ये लवण पडलं तर ते परत
काळाच्या तोंडात येईल, काळाच्या हातात सापडत, जेवणाला त्याला हात लावत. नाही. किती सोपं आहे. हा 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 मला वाटतं पुरावा देतात. चौदाचा श्लोक आहे ज्ञानेश्वरीमध्ये. वै गगन एवढे वैसे. गगनी तेवढाच विषय पण सहज आलेल्या हा परी गरी गगन आपण आपल्याला आहोत. तो त्याला असं म्हणतो, हा त्याला कसं म्हणतो. हे सगळं नटलेले अवस्था आहे. कोणाच्या देवाचे अनुभव येण्याचा काळचा दिवस आहे. ती पूर्तता करून घ्या, समजून घ्या. आणि पूर्तता झाली आहे तर विश्वभर आपण आहोत, वेगळं नाही. विश्वभर आपणच आहोत, वेगळं काहीच नाही. आणि विश्वाची अवस्था आहे तीच आपली आहे, आपली आहे तीच विश्वास आहे. किती जवळ आम्ही पिंडामध्ये जे अवस्था आहे तीच ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांडाच्या तीच पिंडात आहे. काय 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 आहे, काय आहे. हरिवीर सारा व्यर्थ ब्रह्म. एवढं जवळ आहे. हरीचा आहे तो. हरीला जाणत नाही, हरीला समजून घेत नाही, म्हणून पाचाड्यामध्ये अडकतो. हरीला जर जाणलं तर, हरीला जवळ घेऊन गेलं तर, जिकडे पाहिले तिकडे हरी हरी तुझं नाही. तिकडे पाहिलं तर कृष्ण गोविंद गोविंद. छंद लागला पाहिजे. छंद लागल्यानंतर सगळी कृष्णमय आहे. श्रीपादा माझ्या
ऐसा संतांचा महिमा ऐसा कोणाचा महिमा कोणाचा महिमा कोणाची अवस्था आहे हा? काय नमुने आहे पहा ना ही कुठंच नाही गोष्ट हो हा जो काही शिवाळा आहे हा जो काही भाव आहे हा जो काही प्रेम आहे कुठंच नाही कुठेच नाही ज्यांच्याकडे खरा सद्गुरू मिळाला तर त्यांच्या प्रत्येक घोटीला 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 श्रीपाद माझा घोटीला राजा कितीला
एवढी मोठी जर सामग्री आपल्या हाताला लागली काय खूप मागत करायचं काही काम नाही ना. अहो श्रीमंताचं घर सापडल्यानंतर गरिबी बघायची गरिबी काय आपण श्रीमंताच्या घरी आलेलो आहे. ही श्रीमंताची अवस्था आहे. हा मंडप श्रीमंताचा आहे आणि या मंडपात असलेली सगळं जीव श्रीमंत आहे. कोणी कोणी मोठा भाग्यवंत होता काय सुरू आहे सांगा. किती दयावंत जर पाहिलं किती भाग्य किती श्रीमंत दुखाचा ठेवा येणारी अवस्था जर पाहिलं जीवनामध्ये दुसरा कोणी नाही शिरगुरु बस ही अवस्था भोगण्याकरता शिरगुरु जरूरत हा आलिंगन घडे पावर आहे किती पावर आहे बाबा जरी लागलं तरी परिवर्तन जरी थोडं आला तरी परिवर्तन हा पाहिजे जनताच्या समिती कोणी हा राज्याला बिघडले तो बिघडला का घडला तर गुरुच्या संगती बिघडला का घडला. पण जर चांगलं पाहिलं चांगला विचार केला तर यावर काही इतर ठिकाणी नाही का बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. पण हा जो आनंद आहे बरोबर पाहिलं तर आनंद नव्हता. तिथं आनंद होतोय तिथं परिवर्तन होते. यावर पाहिलं तर तिथं जिव्हाळा आहे. जिव्हाळा म्हणजे काय जिव्हाळा म्हणजे काय कोणाचं आहे किंवा कोणाला एवढं जर श्रम आहे आणि म्हणून काय म्हणतात जर पाहिलं तर आपल्याला आधीच्या पद्धती संपूर्ण घेता समान केला समान आहे तर संपूर्ण घ्यायचं आज महात्मा समाजाचा खूप येणार आहे. आपण तुम्हाला घ्या ना आम्ही खाना तुम्ही खा म्हणजे ही समजुती अवस्था आहे. संपूर्ण घेता समान आहे सगळ्या ठिकाणी आहे. संपूर्ण आमची होत नाही त्याच्या करता पाणी टाका विचारायचा देखा याला सांगला की सांगते आता मला काय मला एवढं वैभव मिळलं कालचा परवा मिळलं ऐकायला मिळलं तो म्हणजे वेश्या गणिकाची सुट्टी लोका भाऊ बरोबर सांगतोय का पप्पू भाऊ बरोबर सांगतोय का वेश्या गणिका वेश्या होती का नाही तर पुढे नेली तर ते लोकांना घेऊन गेले आणि दुसरी बाजू सांगितली त्यांनी काय
पतिव्रताचा भाऊ केला खेळ किती ते मारले बाळ काय सांगू देवा तुला खेळ सांगता येत नाही हं? काय करशील? हं? जर पाहिलं तर याचा गुंतवणं म्हणजे एक वेळ काम आहे माणसाच्या अडचणी जाणण्याचं काम आहे सोडवण्याचं काम आहे म्हणून या होता समजून गेल्याचा कसं तुला असं सांगतो आज हे तुम्ही काहीच पाहू नका फक्त मला पहा सद्गुरू म्हणतात माझा विचार तेच पहा माझा विचार म्हणजे देव माझा विचार म्हणजे देव माझ्या विचारात देव आहे इतर कोणाच्या विचारात सांगता येत नाही पण माझ्या विचारात देव आहे हा मग काय करायचं देव आहे ना मग तुला देव आहे पण हृदय मंदिर शोधून पाहिजे आता मंदिराचं मस्जिद आहे आपल्या मंदिरात देव आलाय माहीत पाहिजे का नको आपल्या घरात पाहुणा आलाय माहीत पाहिजे का नको कोण आला आणि कोण गेला तर उठले जमत काय करायला पाहिजे जनाबाईने काय केला मीराबाईने काय केला जनाबाईने काय केला मीराबाईने काय केला मीराबाई काय सांगते हां मीराबाईची गौरव येते का मीराबाईची गौरव येते का हां 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 मीराबाईची गौरव नाचूंगी 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 नाचुंगी नाचूंगी नाचुंगी काय कर आणि कोण जावत नाचुंगी पण कुठे आपणामध्ये कुठे कधी नाही आपणामध्ये नाही बैठ त्या भागवत नाचुंगी 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 ऐकून गावत दुसरी गवत म्हणजे तुझी आईची अवस्था आहे का मग माझी होती तुझी सांगतो ना त्याला सांग ध्यान कर ध्यान समजून घे ध्यान कर ध्यान समजून घे ध्यान करते ना ध्यान ध्यान कर आणि एकीकरण कर एक विचारात ठेव ध्यान कर एकत्र कर आणि काय कर हरी हार समोर लागू माझे संघाचे संबंध राह संतांच्या संघात राह संतांच्या संघाचे येतात आणि कोण गावत नाचुंगी 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 शेवटचे त्यांना काय सांगताय येतोय का त्यातून तुम्हाला येतोय का दोन बाय सांगू हा नाही काय काय नाही मेरा के मेरा नाही नागल जरण तुम्हाला कोण गावूंगी ऐकून गावत नाचुंगी मीराबाई सांगते मीराबाई तिला आपण म्हणतो डोक्यातून गेली तिचा बापही म्हणतो डोक्यातून गेली समाजही म्हणतो डोक्यातून गेली आणि समजून झाले जे म्हणतात बरं झालं हिने तरी समजून घेतलं हिने समजल्यामुळे अनेकांचा लाभ झाला म्हणून एवढे समजलं मीराबाईचा संबंध आला म्हणून एवढ्याला कळलं जनाबाईचा संबंध आला सखूबाईचा संबंध आला मी एवढे बायना कळलं 3 बायने एवढा विचार केला हा विचार कोणाचा आहे हा विचार कोणाचा आहे जर पाहिलं इतकं दोन निरोप आहे व्यासांचा व्यास कोणता म्हणतात व्यास म्हणजे कुणीचा निरोप बाबा सांगायचे भाऊ अनाधिकारचं करतो म्हणजे सांप्रदाय म्हणजे बघतो मी ऐकलं का नाही पण बाबा म्हणायचे भाऊ सांप्रदाय काठी गोष्ट याला समजली
ज्याने आमदार आणली भाजी आमदार काय तिथं डोळ्याला कळलं पण पहिलं कुणी कोणाला सांगितलं कोणाला सांगितलं तुझ्याला सांगितलं म्हणून सांगितलं तू अपूला सांगितलं अनेकांना सांगत गेलो अरे हे अर्जुन म्हणे तू डोक्यात आहे का बरं म्हणे बरं डोके येऊ ना आता पण आपलं छानपणा कसं आहे तुला काय कळतंय का तेव्हा तू होता का तो काळ कधीचा तेव्हा दुष्काळ पडला होता आणि तो दुष्काळ निवडायला अर्जुन तू होता का मी तेव्हा दुष्काळ झाला होता का नाही काय झालं होतं लोक बोलले ज्ञान घेतलं नाही तर आदरण वाढेल जन्म मिळेल आणि धर्म बुडाल्यामुळे माझी हिंदू सगळं सत्यानाश होऊन जाईल वाया जाईल आणि वाया जाऊ नये म्हणून या धर्मचे राणी मोदी भारता अभूतान धर्मचे उघडणार्थ पूजन परिक्रमाय साधना विना
काय तिकडचे इकडे या वर या पुढे सरका भाऊ या इकडे या. आणि मग जे काय आपल्या बाजूची करत खेळत जातील मग नित्यनेम आणि ते प्राणी लक्ष्मी तयार होईल. आता आजची अवस्था कोणाची उमा पार्वती. आता मनात हेतू काय आहे पा आपल्या मनात काय आहे आपण पहा तिच्या मनात काय होतं तो केवळ मला पती पाहिजे दुसरं सांगणार आपल्या मनात काय आहे आपल्या घरात कोण आला पाहिजे बाई कोण आली पाहिजे बाई आली पाहिजे आईचं ऐकत नाही बाईचं तरी ऐकलं काय आईचं ऐकत नाही बाईचं ऐकत म्हणून बाई करून द्या पण तिथं तसं नव्हतं मला तोच पाहिजे काय निका विषय कशी विषय झोपे दिले कुंडलिका कशी विषय झोपे दिले मनी भाव धरुणी निका कुंडलिका माई बापाची सेवा करून विठ्ठलाला टाका कुंडलिका कशी विषय भक्ताचा कसा शब्द आहे आणि आमचा कसा शब्द आहे आम्ही सहज नव्हतो आमचं का नाही होणार आम्ही इथे भक्ती करतो पण ती भक्ती देवाला करून लागला तो दंडवरकी झाला आला कुठं आला दंडकारण्यात आले पाहता तुम्ही व्हायला गेले असतील त्याला माहिती आहे कोणाला काय राहिलं होते त्याने तोर पकडला ते तोराला पाय घेतली तुम्ही काय पाहिलं मग पंढरपूरला गेले असतील त्याला माहिती तुका म्हणे तोर धरला आणि त्याला जाऊ पाया आता आपण काय झालं तोरला काय झालं देवाला पुंडलिकाने तोर पकडला आणि तो तोर नसून कोण होता मालक होता त्याने गोकुळात त्वरे केले होते कोणत्या तोरमध्ये पुढे त्वरे केल्या होत्या गोकुळातले सगळी गाण काढून टाकली गेली काय केलं होतं त्वरे केल्या पण काय केलं त्वऱ्या गोकुळातली सगळी गाण काढून टाकली आणि साफ करून ठेवलं होतं आता केव्हा जेव्हा आलं तर राहायला जागा आणि म्हणून आज वारकऱ्याला पांढरा करून बसली नाही का त्यांनी सगळं सोपं करून ठेवलं सगळं मोकळं करून दिलं सगळं साफ करून दिलं आपण आता फक्त जायचं लोकांनी गोष्टी काय केली तरी का त्याने भावली परमात्मा आणि कसं माझ्या भूमीने हातच घेतला रोज मी हातच केली मी सोडणार लवकर तो भेटत नाही तर सोडणार आणि आपण कसं आहे का आता आपण ज्याच्या निमित्ताने इथं आलो नुसतं कसं आहे जर सद्गुरू जर पाहिजे ना आणि विचार जर चांगला पाहिजे ना तर आपण गुण असाच केला पाहिजे सततम केतो तुकाराम सोडून काम भजनात दंग भजनात दंग भजनात दंग तुकाराम सोडून काम भजनात दंग अशी अवस्था कोणाची भक्ताची
मग आता आपलं कसं असावं, आपण भक्ती म्हणून घेतो का नाही आपल्याला, हो मग आम्ही भक्ती करतो रोज. मला तर रोज ऐकायला मिळेल, मग आम्ही काही कमी आहोत का? आम्ही रोज तिथं राहतो. हे सगळं आमच्यामुळे चाललंय. पुढं झालं हो. आमच्यामुळे चाललंय. बाकीचं ते नव्हते का? मला सांगा, एका जणांना उचलत काय बोललं, एका जण उचलत का? सगळ्याचा हात लागले, सगळ्याचा हात लागले म्हणून ये उभा. मग काय मी म्हणता काय झालं? हा हे बोलत झालं. मी आणि माझी आईची आठवण विसरलं जायचं अंतकरण पाहता अर्जुना. हे सगळं जो विसरल तोच संन्यासी, तोच भक्त आणि तोच देव आणि तोच वेगळं काहीच नाही. पण हे खराबा तो काढून टाकील त्याला कळेल. खराबा काय झालं पाहिजे हे माझं आज तुझं काहीतरी तरी कोण आहे त्याचं माहिती आहे का? मागणी म्हणतात आपण कोण आहे आणि विचारा आपण कोण आहोत. कळलं का आपल्याला? मी कोण आहे करावा विचार त्याला माहिती आहे. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वराने निवृत्तीचा संबंध घेतला. श्रीगुरु सारखा असं पाठीला का राजा काय भीक मागायचं काम ठेवलं का? श्रीमंत बनवलं नाही तसं ते माझ्या मागणीचं चाललंय. मला कोण मिळालं का? कुठे चार घर मागत बसायचं का? आता म्हणजे पाहिलं मी जाते ना आळतीला म्हणजे पती म्हणजे चार घर मागून काय मला नाही द्यावं नाही. मला ती भीक मागायचीच नाही. मग काय श्रीमंताची लग्न झाली आणि मुळं हळू आधी वेळ आणि आपली परंपरा चालू झाली का? आपली वेळ आली आणि आपली परंपरा चालू झाली. त्याला कवर केलं आणि तोही राजी झाला. बरं तू एवढा आकाश करते ना, माझा हरकत केलं लग्न. त्याला असं वाटलं की सोपी लग्न केलं म्हणजे मोकळं म्हणजे मला परत मोकळीच मिळेल. की तोय बघा तुटेल धंद्यात तुटेल आणि मी माझं आता मग श्रीराम जय राम रोज सारखं चाललं. हां काय चाललंय माझं मला करून आणलंय माझ्या इथे काय झालंय बरोबर का चुकीचं? तू म्हणे काय भानगड काय नाही. तुम्ही काय करता ते मला पाहिजे ना. मी काय करते तुम्हाला जवळ घेतले तुमच्याकडे येते मलाही पाहिजे. आता अर्ध मी अर्ध मला अर्ध तुम्हाला. तू म्हणे बदलून जातेच की मला. आणि मग सांगितलं ठीक आहे पण एखादं वास मिळेल तो मला मिळेल नाही. एखादं वास तुला मिळेल कधी मिळेल. तुम्ही जर म्हटले ते आपलं रोज डोळे टाकले कधी उठणार हे चालणार नाही. आज चांगले घेत काय वेळ नाही. आणि मग निघाले सांगितलं एकांत करून गेलेलं एकांत आणि मग ती सांगितलं आपल्याला लाभायला काय लावायचं जाऊ देतो बरोबर. मग ती आला जन्माची सगळ्याला माहिती कथाने सांगायचं. मग ती बोलून तिला समजून दिली. समजून झाल्यावर तो निरोप आपल्यापर्यंत आला. तोच निरोप आहे आता पौर्णिमेचा पुत्र होता आणि ती पुत्र झाली. तिने समजून घेतलं आणि जगाचं कल्याण केलं. आपल्याला तर मिळेल म्हणून किंमत हो करायचंय सर्जरी मिळालंय
त्याचा फायदा आपला किती होईल डोक्यात आलंच पाहिजे. माणूस आहे हा, वकील आहे, डॉक्टर आहे, सॅनिटेटर आहे, बॅरिस्टर आहे हा माणूस, सामान्य नाही. त्याने आपली तरी निरस सोडवणूक करावं. लोकांना जाऊ द्या. बॅरिस्टर लोकांना पटवतो मला माहिती, पण आपण तरी आपल्याला लोकांना जाऊ द्या. पण आपले आपण त्याला सोडवून संसार बंधन सोडवले की आपलं बंधन आपण तोडायचंय भाऊ. एवढ्या करता जर पाहिलं तर सद्गुरू करावा. जीवनामध्ये सद्गुरू असावा. अति दिवस तो आहे का शिळगुरू सारखा कोणतरी पाठीला काढेल तर ती बाई म्हणते कोण हिला हिला श्रीमंतपती मिळाला ती बाई सांगते काय म्हणते हा आता राजा ठिकाणचा काय बिक मागे राजा ठिकाणचा काय बिक मागे कशाला हे राजाचे 4 भाजी आहेत बघून काही लागलं सांगायला मला काही जावं लागत नाही. बोल आधी अशी अवस्था होती तिची काय होत होती दुर्बळाची कन्या समर्थ तोपर्यंत काय होतं दशा शिळ देऊन वृक्ष बाचं देऊन आणि त्याच्यावर दिवस काढणे. पण राजाच्या संबंधात गेल्यावर काय सांगते की मला आता भीक मागायची वृक्ष खायचं काम राहिलेलं आहे. तसं तर आपलं भिकारी अवस्थेतून आता श्रीमंतीच्या अवस्थेत आलो आहे. आता भीक मागायचं काम ठेवलं का आता उलट आपण श्रीमंत आहोत आणि त्यांना आपल्यासारखं बनवा आपल्यासारखं बनवा. शिरगुरूचा संबंध घ्या. शिरगुरू काय चीज आहे शिरगुरू म्हणजे विचार आचार आणि तो आपल्याला समजून आपण अनेकांना समजावा एवढ्यासाठी आहे. तिसरी काय सांगितलं कल्पतो झाडाखाली बसलं ना हे म्हणायचे हे म्हणायचे पण कल्पतरून झाड किती लोकांना माहिती आहे पोट लोकांना कल्पतरून झाड याला माहिती आहे पोट वर काढायचं त्याच्यात खाली कशावर काय काय मिळते त्याला माहिती आहे. मला त्याला माहिती आहे कल्पतरून झाड तुम्हाला माहिती आहे ना आता तुम्ही बोलता हे कल्पतरून आहे ना हे सगळं ऐकायला ते कल्पतरून आहे ना वेगळं कल्पतरून ह्या कल्पतरून खाली सगळेच बसले राहत पण पुढे अवघड काय दाखवायला करायचं नाम घेऊ दैवाचे पंढरी रायाचे मालकी हक्क आमचा आहे तो आम्ही वेगळं नाही. आता द्या ऐकायला हॅलो काय करता का हॅलो हॅलो अजून 15 मिनिटं आहे काय करू नका. आम्ही भाग्यवान श्रीमंत किती राहो आमचं कल्पतरू म्हणजे सामान्य नाही. कल्पना करावं तिथे देव तयार होतोय
आमचं कल्पतरुवाच आहे, पण कोणाचं कसं आहे मला माहित नाही, पण आमचं कल्पतरुवाच आहे. जिथं त्याची आठवण करून तिथं तेच आहे, देवच आहे. हं? तिकडे देव पाहूया ती गेलो, देव ध्वनीचं ठेव. तिकडे पाहिलं तिकडे काय आपल्या कल्पतरूमध्ये देव आहे. मग काय करावं लागेल? काय करावं लागेल? देव पाहायला कुठे जावं लागेल? आपल्या हृदय मंदिरात. आपल्या हृदयामध्ये पाहते आपण देव आहोत. वरील देह भाव वरून आणखी ते आपला अशी नव्हे मागे पुढे उभा राय सांभाळ आली आघात निवारा यो विजय त्यांचा वाटचाल करी. आता कोणही जाता दुसरा आहे का कोणी? तोच एक हनुमंत जात आहे आणि तो आता वारकऱ्यांना भेटी देतोय, रोज भेटी देतोय, रोज भेटी देतोय, रोज भेटी देतो, पण आम्ही भेटत नाही. काय करावं? तो रोज भेट देतो, रोज 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 धक्का मारतो. रोजचा धक्का चालू दे ना, वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो. तो म्हणतो याला काम दिलंय जाऊ. काय दिलं? मग त्याला काम दिलं जाऊ. मग ते घेतो खाली जातो वर येतो, खाली जातो वर येतो. काम दे ना, काम दे ना, काम लाव ना, काम लाव ना. सगळं करायला तयार आहे. काम नाही सांगितलं तरी आता कोण करतो का आपण करतोय? कोण करतोय? कोणामुळे चाललंय? कोणामुळे चाललंय? हे साथी आली आहे. ओळखायला पाहिजे का नको? नाहीतरी जायला जाईल ना. मग त्याला ओळखा, त्याला ओळखून त्याची राहा, म्हणजे अडचण येणार नाही आणि ती अडचण येऊ नये म्हणून राहते पिकांचा काय बिपांची मनाची या दोघे कल्पतर उतर होती. कोणी कुठेही बसा अरे हे कल्पतर रे, अरे आपली पावर आपला विचार जर तुझा असेल हे कल्पतरू काय देईल सांगता येत नाही. बाप हे म्हणाल ते म्हणाल का हे तेवढ्यासाठीच आहे, पण ते कल्पतरू म्हणून त्याचा वापर त्या पद्धतीने केला पाहिजे. कल्पना बाजूला करून पाहता आलं पाहिजे. कल्पना ती होता आलं पाहिजे. कशाने होईल? कशाने होईल? आणि म्हणून श्रीमंताची संगत असेल तर होईल. हो बरोबर आहे. श्रीमंताची संगत असेल तर होईल. नेहमी म्हणाल आणि पुढे काय म्हणतात, शेवट काय म्हणतात? काय सांगतोय माऊलीचा अनुभव काय आहे? पण माऊलीचा विचार आहे जो आपण काय चौथ्यानी माऊलीचा विचार आहे आपला नाही. माऊली काय सांगतात? तरलो तरलो कोणाच्या आधाराने? माझ्या शिरगुरूच्या आधाराने. कोण शिरगुरू? कोण शिरगुरू? याला तुम्ही निवृत्ती म्हणता. तो मूर्तीवरच नाही, तो माझा शिरगुरू. तुमचा आमचा मूर्तीवरला असेल तर जमणार पाहिजे. तुका म्हणे मन नाही मूर्तीवरी आणि मग सुखाच्या शेजारी
मन जर मूर्तीवर नसेल ना तर मग चुकाचा शेजार मिळेल, पण मन मूर्तीवर असेल तर म्हणून ज्ञानोबा सांगतात, अनुभव सांगतात, माझा शिरगुरू श्रीमंत होता आणि म्हणून मला ही अवस्था प्राप्त झाली. काय सांगाव, धावता भाव मोडक्या मोडक्या भाषेत सांगण्याचा पण त्यांच्या दृष्टीने झाला. ते बोलत होते, हे डबडं बोलत नाही, ते बोलत आहे कारण शिरगुरूच बोलतो, आपण बोलतच नाही. कारण शब्द हा कोणाचा आहे, शब्द बोलवणारा कोण आहे, ही कविता झाली घालून म्हणजे बोलत नसे वाणी, पण शिकवणारा वेगळा आहे का नाही. हां, अजून काही पुरावे आहेत, बरेच पुरावे आहेत. हां हां, आणि म्हणून हात बोलता बोलता थोडं इकडे तिकडे झाला असेल, माफी मागतो. कारण तुम्ही श्रीमंत आहात सगळे, श्रीमंताची पुढे काय बोलत राहो, काय सांगावं, काय द्यावे त्याची व्हावी उत्तर आहे. तुम्ही संत माईबाप कृपावंती, तुमचं वर्णन करता येणार नाही. कारण जे समजून घेतात ते खरंच बाकीसाठी. आणि ही समजून कायम अशीच राहो म्हणून व्यासपीठ आहे. कशासाठी, हा निरोप एकमेकाला सांगायचा आहे. हा हा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू पद्धत आहे. आणि तोच मावशीला निरोप सांगायचा आहे. बोलता बोलता इकडे तिकडे जायचं, माफी मागतो आणि सगळ्यांनी बदल करायचं आहे. हां